मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण, वाढती पाणी टंचाई, भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सभागृहामध्ये बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध कर भरूनही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि त्यावर होणारा खर्च, प्रत्येक रुपया पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने वापरला गेला पाहिजे असं त्यांनी ठामपणे मत मांडलंय. MMR क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीय पक्षांमार्फत जललेखा परीक्षण करून प्रत्यक्ष पाणी गळती, बिना महसूल पाणी आणि वितरणातील त्रुटी यांचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी गळती होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावरती होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर अनधिकृत पाणी टँकर्सची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. यावेळी ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी MMR क्षेत्रातील पाणी प्रश्न हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढील अनेक दशकांच्या विकासाशी संबंधित असल्याचं नमूद करत लोकसंख्या वाढ, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांचा विचार करून दीर्घकालीन, शाश्वत आणि पारदर्शक जलनियोजनाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. सभापती महोदय, पाण्यासारखी आपण या प्रश्नाला न्याय देऊ ताई. मंत्री महोदयाने अन्याय केला महिलांवर. सभापती महोदय, पाण्यासारखी एक मूलभूत गरज नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी, आरोग्याशी, आर्थिक खर्चाशी आणि शहराच्या विकासाच्या टिकाऊपणाशी जोडलेला आहे. नागरिक कर भरतात, परंतु त्यांना पाणी मिळण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतं. सभापती महोदय, ही अतिशय गंभीर प्रशासकीय आणि नागरी अपयश आहे, हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब हा आणि खर्च झालेला प्रत्येक रुपया याचा हिशोब खरं तर नागरिकांना भेटण्याच्या दृष्टिकोनाने प्रशासनाने काम केलं पाहिजे. माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न हा आहे की माननीय मंत्री महोदयांना आणि प्रशासनाला की सामंत साहेब या विषयाला उत्तर देत असताना की MMR म्हणून आपण या सर्व महानगरपालिकेंना एक स्वतंत्र तृतीय पक्ष जललेखा तातडीने करावा, म्हणजे आपलं वॉटर ऑडिट करण्याच्या संदर्भातलं, त्याचबरोबर टँकरची जी व्यवस्था आहे त्याची परीक्षण आपण करावी. कारण किती टँकर्स महानगरपालिकेचे अधिकृत आहेत. सभापती महोदय, अनेक महानगरपालिकेमध्ये माननीय राजन सिंग साहेबांनी त्यांच्या प्रश्नामध्ये मगाशी विचारलं की अनधिकृत टँकर किती आणि अधिकृत टँकर किती हेच माहीत नाही. त्याच्यामुळे अधिकृत टँकर्सची यादी आपण जाहीर करणार का? बिनमहसुली पाणी आणि जलगलतीच्या संदर्भातलं ज्या ज्या ठिकाणी पाणी लिकेज आहे त्याच्या संदर्भात आपण काय कारवाई करणार? सभापती महोदय, बारवी डॅमच्या वॉटर कनेक्शनला अनेक ठिकाणी जे मेन पाईप आहे त्याला अनेक ठिकाणी मगाशी माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की भोकं पाडले. तसंच बारवी डॅमच्या याला भोकं पाडले आणि त्याच्यावरती कार सर्व्हिस सेंटर्सचं काम चालू आहे. तर त्याच्या संदर्भात आपण काय कारवाई करणार, हा माझा दुसरा सभापती महोदय प्रश्न आहे. सभापती महोदय, एक कालबद्ध आराखडा आपण जाहीर करणार या दृष्टिकोनाने, या अपेक्षेने आम्ही हा प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे परत एकदा हा प्रश्न विचारतो की आपण थर्ड पार्टी या वॉटर ऑडिटच्या संदर्भातली कारवाई हे करणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, डिसॅलिनेशन प्लांट संदर्भातलं माननीय मंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला. तो निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहे. याच्यामधलं फक्त मला समजून घेणं हे सभागृहाला आपण अवगत करावं की 4 वर्षात आपण हा प्रोजेक्ट पूर्ण होईल असं सांगितलं, पण या डिसॅलिनेशन प्लांटमधनं जे पाणी येणार आहे ते पाणी कुठल्या महानगरपालिकेला किती MLD हे देण्याच्या संदर्भातलं नियोजन आपण केलं आहे का? आणि या संदर्भातला निर्णय घेत असताना सभापती महोदय, एक शेवटचा प्रश्न की जे मगाशी प्रवीण भाऊ वारंवार विचारत होते की आपण मोठे टावर उभारतोय, त्यांना आपण CC देतोय, मग हे CC देताना आपल्याला पहिलेपासनं पाण्याचा आढावा नव्हता का की एवढी घरं, एवढी फ्लॅट्स, एवढे युनिट येणार आहेत, एवढे नागरिक येणार आहेत, तर यांना आपण पाणी देऊ शकतो का? तर अशा परिस्थितीमध्ये
नवीन कुठलाही प्रोजेक्ट जर आज महानगरपालिकेमध्ये कुठल्याही MMR मध्ये होणार असेल तर पाण्याचा आपल्याला या संदर्भात लक्षवेधीमध्येच राजन सिंग यांनी म्हटलेलं आहे की 4665 दशलक्ष लिटर हे पाण्याची मागणी आहे. मुळात देऊ शकतोय आपण 4100. तर आपण नवीन कुठल्याही प्रोजेक्टला CC न देण्याचे आदेश MMR मधल्या सगळ्या महानगरपालिकेला देणार का? थोड्याबाबत जी भूमिका या ठिकाणी मांडली. मगाशीच सांगितलं की माधव चित्रे समितीने जे जे काही पर्याय सुचवलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने आणि महानगरपालिकेने घेतलेला आहे.